आपण ह्याची पातळ बनवणार आहोत. त्यावर फरसाण टाकून घेणार आहोत. त्याकरता लागणारं साहित्य 2 टोमॅटो, 2 कांदे, मिरची थोडेसे, खोबरं, धने आणि तीळ हे मी तेलामध्ये परतून घेतलं आहे. कांदा लसणाचा मसाला घेतला आहे 1 मोठा चमचावर. अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे. चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे आणि कढीपत्ता घेतला आहे आणि तेल घेतलं आहे. हे कुकरला मी 2 शिट्ट्या मारून घेतल्या. थोडं मीठ आणि हळद घालून शिजवून घेतलेलं आहे. आता आपण प्रोसेस बघणार आहोत. त्याकरता थोडेसे जिरे पण लागतात. जिरे आणि मोहरी आणि थोडीशी हळद. तर आपण 1 चमचा मोहरी घालून घेतली. जिरे 1 चमचा घालणार आहोत. जिरे आणि मोहरी तडतडले. कढीपत्ता टाकून घेतले आपण. त्यानंतर आपण कांदा लसूणचा मसाला टाकून घेतला. अद्रक लसूणची पेस्ट परतून घेऊया. त्यानंतर आपलं सर्व कांदा, खोबरं, तीळ, टोमॅटो हे सगळं वाटून घेतलंय आपण. धने हे आता आपण त्याच्यात परत मीठ पण टाकून घेणार आहोत. चवीप्रमाणे मीठ टाका. आपण हे उसळ अख्खं मसूर हे टाकून घेतलंय. आपण गरम पाणी टाकणार आहोत. किती पातळ पाहिजे त्याच्यावर अवलंबून आहे. आता आपण एक उकळी घेऊया आणि नंतर आपण फरसाण टाकून सर्व करून घेणार आहोत. आपली अख्खी मसूर उसळ तयार झालेली आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.